नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 13 नंबरची जी कविता आहे हिरवगार झाडासारखं ही अभ्यासणार आहोत. ही कविता लिहिली आहे, हिचे कवी आहेत जॉर्ज लोपिस. आणि हे कवी जे आहेत त्यांच्याबद्दलची माहिती म्हणजे हे अत्यंत संवेदनशील कवी आहेत. त्यांच्या बऱ्याच कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यांचे काही कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. आता ही जी कविता आहे हिरवगार झाडासारखं, ही खरं तर झाडाला उद्देशून असली तरी तिची आपल्या आयुष्याबरोबर कवीने सांगड घातलेली आहे. झाडामधली जी वृत्ती आहे, त्याला झाड हे फक्त झाड म्हणून कवी त्याच्याकडे बघत नाही आहे, तर कवी कुठंतरी आता आपण जसं बघितलंच की कवी अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यामुळे झाडाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण तसाच आहे कवीचा. आणि त्यामुळे झाडाची जी सहनशीलता आहे, त्याची जी दातृत्वाची वृत्ती आहे किंवा त्याची जी घट्ट पाय रोवून उभं राहण्याची जी वृत्ती आहे, या सगळ्या वृत्तीचं वर्णन तर इथं कवीनं केलं आहेच. आणि आत्मकवी एक प्रकारे आपल्याला असं सांगतोय की ही खरं तर वृत्ती आपण अंगीकारायला हवी. हे जे गुण आहेत ते आपल्या अंगी आपण बाणायला हवेत. आणि तसंच त्या हिरव्यागार झाडासारखं जे म्हटलंय त्याचं पुढची ओळ आपण अशी पूर्ण करू शकतो की त्या हिरव्यागार झाडासारखं आपण सुद्धा हिरवगार, ताजं, अगदी प्रफुल्लित असं आयुष्य जगता आपल्याला आलं पाहिजे. तर हा जो संदेश आहे हा कवीनं या कवितेमधून दिला आहे. ही कविता कुठलं गेय साधणारी नाही आहे, एक प्रकारे मुक्त छंदातली अशी ही कविता आहे. आणि ही समजून घ्यायला कधीकधी विद्यार्थ्यांना थोडासा त्रास होतो, कधीकधी काही गोष्टी त्यांना समजत नाही. तर इथं आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती आतून समजून घ्या, कवीच्या भावना समजून घ्या, तुम्हाला ही कविता नक्की समजेल. आता आपण कवितेचं वाचन करू मधून आणि त्याच्याबद्दलची मी माहिती तुम्हाला सांगते, काय अभ्यासायचे ते सांगते. पहिलीच ओळ आहे बघा. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं, मौनव्रत धारण करून तपश्चर्या करत. झाडाची तुलना कुणाबरोबर केली आहे? ध्यानस्थ ऋषीबरोबर. आता ऋषी मुनी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिमा येते की भगवी वस्त्र धारण केलेले, दाढी जटा वाढवलेले आणि डोळे मिटून शांतपणे झाडाखाली ध्यान करत बसलेले. अशीच ऋषीमुनी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक मूर्ती तयार होते. तर त्याची सांगड ऋषींनी त्या कवीनी झाडासोबत लावलेली आहे. कशी घातली आहे ही सांगड? तर झाडसुद्धा त्या ध्यानस्थ ऋषीसारखंच आहे. कसं? तर ते एका जागी वर्षानुवर्ष शांतपणे उभं आहे. मौनव्रत त्यांनी धारण केलेलं आहे. आणि जसा एखादा ऋषी तपश्चर्या करत वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी बसून राहतो, त्याच्या ध्यान साधना त्याची करत राहतो, त्याप्रमाणेच तर आहे झाड. ते सुद्धा वर्षानुवर्ष एका जागी मौनव्रत धरून ध्यानस्थ उभं आहे. अशी तुलना ऋषीबरोबर कवीने इथं झाडाची केलेली आहे. म्हणजे त्याच्या ऋषीसारखंच ते तटस्थ आहे, सगळ्यांपासून अलिप्त आहे. ते फक्त आपलं कर्तव्य पार पाडतंय आणि ते ध्यानस्थ तटस्थ उभं आहे वर्षानुवर्ष. पुढे काय म्हटलं आहे? पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. आता हे कशा पद्धतीनं झाड ऋषीसारखं उभं आहे, कशा पद्धतीनं त्यांनी त्याचं ध्येय किंवा ध्यान हे साध्य केलेलं आहे, तर हे सगळं खाली आलेलं आहे. कशा पद्धतीनं बरं? तर झाड तर असं उभं आहे अविचल, शांत. पण त्या झाडावरती जरी ते झाड स्वतः बोलत नसलं, ते जरी मौनव्रत धरून असलं, तरी या झाडावरती आवाज मात्र कुणाचा आहे? किलबिलाट कुणाचा आहे? तर पक्ष्यांचा आहे. खरं तर पक्षी झाडाचे कोणीच नाही आहेत. का बरं येतात पक्षी तिथं? कुठल्या ओढीनं तिथं पक्षी येतात आणि झाडसुद्धा त्यांना आपलंसं कसं बरं करून घेतं? पक्षी झाडाचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. कारण त्या झाडाकडं बघितल्यानंतर पक्ष्यांना आपल्या निवाऱ्याचं ठिकाण दिसतं. आपल्यावरती हे मायेची पाखर घालणारं झाड आहे, आपला हा निवारा आहे, आपण इथं छानपणे घरटं बांधून राहू शकतो, ह्याची जाणीव पक्ष्यांना होते. आणि त्यामुळे झाड हे त्यांचं असतं असं कवीनं म्हटलं आहे. पक्षी खरं तर झाडाचे कुणीच नसतात, पण झाड मात्र त्यांना काय देतं?
त्यांना निवारा देतं, त्यांना तिथं घरटं बांधू देतं. तिथं त्याच्या पक्ष्याचे, त्याच्या पिल्लांच्या चिवचिवाटानं झाड गजबजून जातं. बरोबर आहे. आता पुढं अजून झाड काय करतं? मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. त्याला तर बघा ना, म्हणजे आज वृक्षतोडीसारखा प्रसंग आहे तो कवीच्या नजरेसमोर येतोय आणि कवी म्हणतोय खरं तर आपल्याला साधा ओरखडा जरी आला तरी आपण सहन करतो का? ते लगेच आपण म्हणतो मला हे इथं लागलं, मी खरचटलं, मला बघ ना हे कसं झालंय. आपण लगेच ते बोलून मोकळं होतो. काही जण तर रडारड करतात एवढंसं काहीतरी लागलं तरी. आणि इथं मात्र झाडाच्या मुळावर घाव घातले जातात, मुळासकट झाड उपटून टाकलं जातं, तरीसुद्धा झाड ते सहन करतं. आणि कसं सहन करतं? मुकाटपणे, मुकाट्याने, न बोलता. त्यांनी ते एवढं त्याला तोडायला आले तरीसुद्धा ते काही करू शकतं का झाड? आणि काही करतच नाही. ते फक्त त्याचं काम करत असतं. मुळावरती घाव घातला त्याच्या तरीसुद्धा, म्हणजे किती सहनशील आहे झाड, हे किती सहनशील आहे. ते सगळ्या वेदना निमूटपणे सहन करतंय. आणि जो कोणी तोडणारा असतो ना, त्या मुळावर घाव घालणारा असतो ना, त्यालासुद्धा झाड काहीही बोलत नाही. त्याच्याशी ते तो तोडतोय तरीसुद्धा काहीही त्याची तक्रार नसते. ते हे सहन करतं. ठीक आहे. नंतर पुढे काय म्हटलं आहे? झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. दव म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? दव म्हणजे सकाळी जेव्हा सूर्यप्रकाश पडायच्या वेळेला रात्रभर साठलेली जी ओलावा असतो हवेमधला, त्याचे दवबिंदू तयार होतात आणि ते सकाळच्या उन्हामध्ये चमचम चमचम करत असतात. बघा, इतकं सुंदर दृश्य असतं. तुम्ही जर सकाळी उठून कधी एखाद्या बागेमध्ये फेरफटका मारला, जंगलामध्ये गेलात, तर तुम्हाला ह्याचा नक्की अनुभव येईल की पहाटेच्या वेळे किंवा सकाळी उजाडताना झाडांवरती असे दवबिंदू साठलेले असतात. त्याचे टप्पोरे टप्पोरे थेंब तयार झालेले असतात. ते अगदी मोत्यासारखे चमकत असतात. अतिशय सुंदर दृश्य असतं ते. मग झाडांच्या पानावरून हे दवबिंदू कुठे तयार होतात? झाडांच्या पानावरती. बरोबर आहे ना? आता कवी काय म्हणतात? झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. म्हणजे हे जे दवांचे टपोरे थेंब आहेत, हे जे दवांचे असे छान मोत्यासारखे दिसणारे थेंब आहेत, हे झाडाच्या पानावरती किती सुंदर दिसतात, किती छान दिसतात. आणि ते बघून कवीला खरोखरच काही भावना उफाळून येतात. कवी त्या कवितेमध्ये मांडू इच्छितो आणि ते फक्त दृश्य बघून त्या कवीमधलं कवित्व जागं होतं. आणि तो ते अलगदपणे, जसं ते अलगद त्याच्यावरती साठत असतं की नाही पानांवरती, तसं ते अलगदपणे त्या कवितेच्या ओळी कवीच्या वहीमध्ये उतरत जातात. त्याची प्रेरणा कोण आहे? या कवितेची प्रेरणा कोण आहे? तर ते झाडावरचे दवबिंदू. झाडावरती असलेल्या या दवबिंदूंमुळे, त्या सुंदर दृश्यामुळे कवीला इतकं उल्हसित वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं की त्याला नवीन नवीन कल्पना सुचतात, त्याच्या हातून नवनिर्मिती होते आणि कवी त्या ओळी आपल्या वहीमध्ये अलगद उतरवत जातो. म्हणजे विना सायास, कुठलेही कष्ट न घेता झरझर 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 कल्पना सुचत जातात कवीला ते सगळं दृश्य बघून. त्यामुळे इतकी त्याला प्रेरणा मिळते, इतकं छान वाटतं, इतकं शांत वाटतं की त्याच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या भावभावना कवी अलगदपणे आपल्या वहीवरती उतरवू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. बघा किती छान म्हटलंय. फक्त बघा तुम्ही झाडाकडे शांतपणे, पण कसं? मनापासून. इतर कोलाहलापासून, गडबडीपासून दूर जर तुम्ही एखाद्या जंगलात गेला, एखाद्या तळ्याच्या काठी गेला, आजूबाजूला फक्त हिरवी झाडं आहेत आणि त्या झाडांकडे जर तुम्ही नुसतं नजर टाकली, बघत राहिलात, शांतपणे बघत राहिलात, तर तुम्हाला इतकं शांत वाटतं. कारण तो हिरवा रंग हाच शांततेचं प्रतीक आहे. तुम्ही नुसती शांतता अनुभवायची असेल तर ते हिरव्या रंगाकडे बघा, तजेला अनुभवायचं असेल तर हिरव्या रंगाकडे बघा. तुम्हाला इतकं ताजंतवानं वाटतं,
इतकं शांत वाटतं. आणि मग बघत बघत राहिलात ना तुम्ही जेव्हा हे असे हिरवे रंग आजूबाजूला, तर कवी म्हणतोय की तो जो हिरवा रंग आहे तो काय होतो, शरीरभर विरघळतो. म्हणजे ते ॲब्झॉर्ब केल्यासारखं कवी तो सगळा हिरवा रंग जणू शोषून घेतोय, अशी कवी कल्पना आहे ही. कवीला असं वाटतंय की मला इतकं छान वाटतंय या झाडांकडे बघून, इतकं शांत वाटतंय की असं वाटतंय की मी हे सगळा हा हिरवा रंग पिऊन घेतोय माझ्यामध्ये आणि तो आता माझ्या सगळ्या शरीरभर विरघळतोय. इतकं मला शांत समाधानी वाटतंय या झाडांकडे बघून. आलं लक्षात? आता पुढे काय म्हटलंय बघा. रक्त होते क्षणभर हिरवेगार. रक्ताचा रंग कुठला आहे हो? लाल रंग आहे. आणि लाल हा रंग कसलं प्रतीक आहे? एक वेळ म्हटला तर क्रोधाचं सुद्धा प्रतीक आहे बरं का. तर मग हे जे रक्त आहे ते आपण त्या झाडांकडे बघितल्यानंतर तो रंग, हिरवा रंग नुसत्या शरीरभर पाझरतच नाही आपल्या, तर आपलं जे लाल रंगाचं रक्त आहे ना, कवीला वाटते की ते सुद्धा हिरवगार होतंय, ते सुद्धा शांत समाधानी होतंय आणि ते आपण आतमध्ये ते सगळं ॲब्झॉर्ब करून टाकतोय तो रंग, असं कवीला वाटायला लागतंय. रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. हे सगळं झाडाकडे बघून कवीला वाटतंय की माझ्या नुसता तो हिरवा रंग अंगभर पाझरतच नाही, तर माझं रक्त जे आहे शरीरातलं ते सुद्धा त्यानं हिरवगार करून टाकलंय. एवढंच नाही तर माझं जे सगळं आयुष्य आहे ते सुद्धा कसं झालंय, तर नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. खुडलेल्या म्हणजे तोडलेल्या. नुकतंच एखादं ताजं टवटवीत फूल आहे आणि तुम्ही त्या झाडावरून खुडलं किंवा तोडलं तर ते किती छान दिसतं, ते किती प्रसन्न असतं, ते किती टवटवीत असतं, हो की नाही? सगळा तजेला त्याच्यामध्ये उतरलेला असतो. तसंच या झाडाकडे बघून सुद्धा तो सगळा तजेला, तो सगळा टवटवीतपणा मी माझ्यामध्ये सामावून घेतो. माझं आयुष्यसुद्धा त्या खुडलेल्या फुलासारखं टवटवीत होतं, असं कवीला वाटतंय. पुढे काय, झाडाचे बाहू सरसावलेले असतात. आता पुन्हा झाडाबद्दल कवी बोलतोय. हे तर स्वतःबद्दल बोललं आहे कवी. आता पुढे काय म्हणतोय, झाडाचे बाहू. बाहू म्हणजे काय, भुजा, हात. काय असतात, सरसावलेले असतात. म्हणजे स्वागत करायला सज्ज असतात. कशासाठी बरं, मुसाफिराला कवेत घेण्यासाठी. मुसाफिर म्हणजे कोण, येणारे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना काय म्हटलं आहे, मुसाफिर. मुसाफिर हा हिंदी शब्द आहे, पण त्याला इथं वापरला येतो, आपण वापरतो तो मराठीमध्ये. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत. कव म्हणजे मिठी, कवेत घेण्यासाठी. म्हणजे याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. याचा अर्थ काय घ्यायचा आपण, की झाड तिथं ध्यानस्थ ऋषीसारखं फक्त उभंच नाही आहे, तर ते सावली देतंय, आसरा देतंय. ते एक विश्रांती स्थळ झालं आहे. कुणासाठी, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी. तिथं झाड विचार करतं का, हा माझ्यापाशी येऊन का बसला, हा माझी सावली का घेतोय, ह्याला मी का विश्रांती द्यायची, ही कुठली तरी गोष्ट झाड मनात आणतंय का? झाड मात्र शांतपणे उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक मुसाफिराला विश्रांती स्थळ म्हणून, विश्रांती स्थळ होतं आहे त्याचं, त्याला कवेत घेण्यासाठी सज्ज आहे. जितकी माणसं त्याच्याकडे येतील, त्याची सावली घेतील, तिथं विश्रांतीसाठी थांबतील, त्यांच्या स्वागतासाठी जणू आपल्या बाहू सरसावून झाड सज्ज आहे. नंतर पानझडीनंतर, आता बघा पुढे काय होतंय. पानझड. पानझड म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? बघा, सगळ्या जुनी पानं जी आहेत ती गळून पडतात आणि नव्यानी पालवी फुटते झाडांना काही काळानंतर. तसं पानझडीनंतर म्हणजे ही पानं सगळी पडून गेल्यानंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. आपल्याला बघा एखादं काहीतरी उघडं बोडकं असं दिसतं झाड, की काय हे सगळं गळून गेलं, काही नाही राहिलेलं या झाडामध्ये, असं आपण म्हणेपर्यंत काय होतं बरं, त्याला कुठेतरी छान नाजूक हिरवी पालवी फुटलेली असते आणि त्या पालवीचं रूपांतर संपूर्ण झाड हिरवगार होण्यामध्ये होतं. ते इतकं छान वाटत असतं नंतर, अरे आत्ता तर मी बघितलं काही दिवसांपूर्वी तर हे झाड पूर्ण उघडं बोडकं दिसत होतं, काही नव्हतं या झाडामध्ये, आणि आता किती सुंदर रूप आलं ह्याला.
तर कवीने त्याला काय उपमा दिली आहे? नवीन वस्त्र धारण करता येते. जसं आपण नवीन एखादं कपडे घेतल्यानंतर, आपण नवीन ड्रेस घेतल्यानंतर लगेच आपल्याला किती छान वाटतं, आपलं रूपच बदलून जातं सगळं, हो की नाही? तसं झाडसुद्धा नवीन त्याला पालवी फुटते तेव्हा ते एकदम नवं वाटायला लागतं. त्यांनी नवीन रूप धारण केलं असं वाटायला लागतं, त्यांनी नवीन वस्त्र धारण केली आहेत असं वाटायला लागतं. कुणासारखं? नव्या नवरीसारखं. नवरी कशी असते? एकदम तिच्याकडं बघितल्यानंतर प्रसन्न वाटतं. तिने सगळे नवीन वस्त्र ल्यायलेली असते, नवीन अलंकार तिने घातलेले असतात, ती सजली धजलेली असते आणि तिच्याकडं बघितल्यावर ताजं प्रसन्न वाटतं एकदम. त्याप्रमाणे त्या नव्या नवरीसारखंच रूप त्या झाडाला आलेलं असतं आणि ते झाडसुद्धा असं नव्याने जेव्हा पालवी फुटते त्याला, तेव्हा नवीन वस्त्र ल्यायल्यासारखं, नव्या नवरी ज्याप्रमाणे जी नवी नवरी नटते तिच्याप्रमाणे अगदी साज शृंगार केल्यासारखं कवीला भासतंय. झाडाला पालवी फुटल्यानंतर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. झाडाला पालवी फुटते म्हणजेच काय? हे नवीन जे कोंब येतात, ही नवी जी हिरवीगार पालवी पानझडीनंतर झाडाला येते, ती जर आपण बघत राहिलो तर असं वाटतं की आपल्यासुद्धा शरीराला पालवी फुटलेली आहे, आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी नवं आलेलं आहे आणि आपल्यामध्ये सुद्धा तोच उत्साह आला आहे आणि त्यामुळे काय होतं? सगळी मरगळ झटकली जाते. जो निरुत्साह आपल्यात आलेला असतो, जो कंटाळा आपल्यामध्ये आलेला असतो, जे बोर आपण झालेलं असतो, नुसतं बघा तुम्ही असं छान झाडांकडे बघितलं की आपल्याला एकदम छान वाटतं. हे जे छान वाटणं आहे हे म्हणजेच ही मरगळ झटकली जाते आणि एक प्रकारचा उत्साह आपल्यामध्ये संचारतो. ज्याप्रमाणे झाडाला पालवी फुटल्यावर त्याला वाटत असेल तसंच आपल्याला सुद्धा वाटतं. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. पक्षी काय करतात? झाडावर येतात, बसतात आणि ते खरं तर एका अर्थाने झाड जिवंत असल्याचं द्योतक आहे. झाडावर बसून ते फक्त बसून नाही राहत, ते मंजूळ स्वरात गाणं म्हणतात. त्यांच्या चिवचिवाटानं सगळं झाड गजबजून जातं, आजूबाजूचं वातावरण गजबजून जातं आणि त्याच्या मंजूळ नादामध्ये ते झाड इतकं एकरूप होऊन जातं की काही काळानं आपल्याला वाटायला लागतं की अरे झाडसुद्धा स्वतःचं असं काहीतरी एक गाणं म्हणायला लागलेलं आहे. बरोबर आहे? पक्ष्यांच्या मंजूळ नादामध्ये झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. म्हणजे झाडाला सुद्धा खरं तर आतून वाटत असतं की मी ज्याप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या मुसाफिराला मी सावली देतोय, त्याचप्रमाणे माझ्यावरती सुद्धा, माझ्याकडे सुद्धा पक्ष्यांनी यावं, माझ्यावर बसावं, माझ्याकडं त्यांनी निवारा म्हणून बघावं, इथं घरटं तयार करावं आणि मस्त इथं बसून गाणी गावीत. हे खरं तर झाडाला खूप आवडत असतं. इतकं आवडत असतं की पक्ष्यांच्या गाण्याबरोबर ते स्वतःचं सुद्धा एक आतलं गाणं म्हणतंय अशी जाणीव कवीला होतीये त्या झाडाकडे बघून. ते त्याच्या जीवनाचंच गाणं बनून जाते पक्ष्यांचं गाणं. हे इतकं छान झाडाला वाटते पक्षी आपल्याकडे आल्यामुळे. हसावं कसं सळसळत्या पानासारखं. कवीने तुलना केली आता परत झाडाची आणि माणसाची. काय? की आपण कसं हसावं? सळसळत्या पानासारखं. तो सळसळणारा जो उत्साह झाडामध्ये असतो ते त्याचं सळसळणं हे त्याचं हास्य आहे असं कवीला वाटतंय आणि ते किती छान वाटतं, तो आवाज किती छान वाटतो. तसं आपलंसुद्धा हसणं तेवढंच उत्साहाचं असावं. ज्याप्रमाणे झाड हसतं म्हणजे त्याची पानं सळसळतात, तसं आपणसुद्धा उत्साही राहावं, आपणसुद्धा सदा हसतमुख राहावं. मुरावं कसं? तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. काय सांगितलेत कॅरेक्टर्स झाडाचे? की हसावं सळसळणाऱ्या पानासारखं आणि घट्ट उभं राहावं. म्हणजे आपल्या तत्वांना, आपल्या मतांवरती चिकटून आपण कसं घट्ट थांबावं, घट्ट उभं राहावं? तर झाडासारखं. काहीही झालं तरी झाड कसं घट्ट रोवून उभं असतं, बरोबर आहे की नाही? चिवट आहे झाड, एकदम चिकट आहे. ते अजिबात कशालाही दाद देत नाही, ते त्याचं काम करतच राहतं. तसं माणसाने सुद्धा कसं घट्ट उभं राहावं, कसं पाय रोवून उभं राहावं? तर झाडासारखं. म्हणजे आपल्या तत्वांना माणसाने कधीही मुरड घालू नये. आपलं ध्येय जे आहे ते गाठण्यासाठी कधीही वेडेवाकडे मार्ग अनुसरू नये. आपण आपल्या ध्येयावरती कॉन्सन्ट्रेट करून
आपण ताठपणे जगायला शिकलं पाहिजे. कसं? एखाद्या झाडासारखं. बरोबर आहे. झाडासारखं आपण घट्ट उभं राहिलं पाहिजे आपल्या तत्वांशी. त्याचप्रमाणे आपण हसतमुख राहिलं पाहिजे, जशी सळसळणारी झाडाची पानं आहेत त्याप्रमाणे. आणि मग शेवटी म्हटलं आहे जगावं कसं? तर हिरवंगार झाडासारखं. जसं हिरवंगार झाड बघून एखाद्याला छान वाटेल, तसं आपलं जगणं बघून सुद्धा समोरच्याला छान वाटलं पाहिजे की अरे काय छान आयुष्य जगतोय हा आपल्या तत्वांशी पक्का आहे, हा सतत हसतमुख आहे. ह्याच्याकडं बघितल्यानंतर समोरच्याला शांत समाधानी वाटतंय. म्हणजेच आपण कसं जगतोय? त्या झाडासारखं जगतोय, त्या हिरव्यागार झाडासारखं जगतोय. आणि रोजचं चिंतन करावं कसं? तर झाडासारखं. एखादा चिंतन करणारा माणूस जो असतो, जो तत्त्वज्ञ असतो, तो काय करत असतो की आपण दिवसभरामध्ये आज काय केलं, किंवा ज्या जगामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तो चिंतन करत असतो. तो तत्त्वज्ञ असतो. तो त्याचा सगळ्या बाजूंनी विचार करत असतो. तर आपण सुद्धा हे कोण करतं आहे असं म्हणतोय कवी? झाड करतं. कारण झाडांनी पहिल्यापासून आपण बघितले मौन व्रत धारण केले. तो येणाऱ्या जाणाऱ्याला आसरा देतोय, तो पक्ष्यांना आसरा देतोय, त्याला मुळापासून मारणाऱ्याला सुद्धा त्यांनी काहीही केलेलं नाही, त्याच्याबद्दल त्याची कुठलीही तक्रार नाही आहे. तसंच तो नव्या नवरीसारखा नटून थटून तयार होतोय, तो सळसळणाऱ्या पानासारखा हसतोय, तो घट्ट मातीमध्ये पाय रोवून उभा आहे. त्याचप्रमाणे एखादा तत्त्वज्ञसुद्धा जशी सगळ्या बाजूंनी उहापोह करून एखादी भूमिका घेतो, किंवा सगळ्या बाजूंनी एखाद्या गोष्टीचा विचार करून आपली भूमिका मांडतो, तसंच झाड करतोय. म्हणून आपण रोजचं चिंतनसुद्धा कसं करावं? तर झाडासारखं अगदी तटस्थ होऊन. कविता थोडीशी कठीण वाटेल तुम्हाला, पण जर तुम्ही ह्याच्या मागचं जर एक भावना लक्षात घेतली तर तुमच्याही लक्षात येईल काही त्याच्यात फार अवघड नाही आहे. आपली इथं कविता संपलेली आहे आणि तुम्हालाही समजली असेल याची मला खात्री आहे. बाय.